एकदा बनवून खाल तर या चटणीच्या प्रेमातच पडाल अशा कैरी चटणीचे 2 प्रकार मी रेसिपी दाखवणार आहे. एक तिखट गोड आंबट चटणी आणि एक झणझणीत कैरीची चटणी, अशा 2 प्रकारच्या चटणी रेसिपी दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी तिखट गोड आंबट चटणी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे. आता ते धुवून घेतलेली आहे, पुसून घेतली, त्याचं साल काढून घ्यायचं आहे. तर या चटणीसाठी ना तोतापुरी कैरीच वापरायची, कारण ती जास्त आंबट नसते आणि त्यामुळे खूप छान चटणी तयार होते. तर साल काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं असे तुकडे करून घेतले आहेत मी आणि कोळीचा भाग टाकून दिला आहे. आणि आता ह्याचे ना असे चौकोनी आकारात कापून घेत आहे, एकसारख्या आकारात. म्हणजे ना आपल्याला याला मिक्सरवर वाटायचं आहे. तर खूप जास्त मोठे तुकडे ठेवायचे नाही किंवा खूप बारीक करायचे नाही. तर आता मी कैरीचे तुकडे करून घेतलेत. आता याच्यामध्ये खोबरं पण टाकायचं आहे. तर खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी सुकं खोबरं पण वापरू शकता किंवा सुकं खोबरं आहे ना 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि मग वापरायचं, म्हणजे ओल्या खोबऱ्यासारखं तयार होतं. तर आता खोबऱ्याचे मी काप करून घेतलेत, कैरीचे पण तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर कैरीचं प्रमाण जास्त आहे खोबऱ्याच्या तुकड्यांपेक्षा, कैरी जास्त वापरायची. आता इथे मी खोबरं घेतलं आहे पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता कैरी पण काढून घेतलेली आहे. आता इथे ना 8-9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कैरी मोठ्या आकाराची होती म्हणून मी इथे 8-9 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे धुवून. आणि आता आहे ना कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. साखर आवर्जून टाकायची, त्यामुळे खूप छान चटणी होते. आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता ही चटणी आहे ना आपल्याला वाटून घ्यायची आहे चांगली बारीक. तर सुरुवातीला कोरडंच फिरवलं, नंतर पाणी टाकून मी चटणी वाटून घेतलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी चटणी वाटून घेतलेली आहे. तर छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही एक मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आपल्याला याच्यावर आहे ना तडका द्यायचा आहे. तर तुम्ही ही अशी सुद्धा खाऊ शकता. ही इडलीबरोबर खाऊ शकता, डोशाबरोबर खाऊ शकता, चपाती भाकरीसोबत खाऊ शकता, वरण भातासोबत खाऊ शकता. तर मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. याच्यावर तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी इथे तडका पात्र गरम व्हायला ठेवले. तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आहे. तर आता तेल गरम झाले, मोहरी टाकली, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकायचा आहे आणि हिंग टाकायचं आहे. आणि लगेचच आहे ना ही फोडणी आहे ना आपल्याला कैरी चटणीवर टाकायची आहे, करपू द्यायची नाही. तर अशी फोडणी केल्यामुळे खूप छान चव येते चटणीला अजूनच. आणि जरी फोडणी नसेल टाकायची तरीही चटणी छान लागते. तर आता हा तडका मी चटणीवर टाकलेला आहे. मस्त तिखट गोड आंबट चवीची चटणी आपली तयार झालेली आहे. एकदा तुम्ही बनवाल ना तर नेहमी या पद्धतीने बनवाल याची खात्री देते. तर खूप छान लागते ही चटणी. चपातीबरोबर, भाकरीसोबत, इडली, डोसा, मेदूवडा कशासोबतही खूप छान लागते. तुम्ही एकदा बनवून पहा, रेसिपी नक्कीच आवडेल. आता दुसरा प्रकार पाहूया, तिखट चटणी, कैरीची तिखट चटणी, चटपटीत तिखट चटणी. तर त्यासाठी इथे पुन्हा एक मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे, त्याचं साल काढून घेत आहे. तर आता याचे पण तुकडे करून घ्यायचे आहेत. आता ही कोवळी कैरी आहे, त्यामुळे मग याला बाट नाही आहे, कोळीचा भाग काढून टाकला आहे आणि अशा आहे ना आकारात मी कैरी कापून घेत आहे. शक्यतो असे बारीक तुकड्यांमध्येच कापून घ्यायची. तर ही एक पूर्ण कैरी मी कापून घेतलेली आहे. आता इथे पण 9 ते 10 आहे ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट बनवतोय आपण चटणी. तर आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता गॅसवर आहे ना तवा ठेवला आहे, त्याच्यामध्ये ना शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून, 2-3 चमचे शेंगदाणे. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे भाजून झाल्यावर ते काढून घेते. आता त्याच्यामध्ये तव्यामध्ये आपल्याला जिरं आणि ना मिरची भाजून घ्यायची, पण सगळ्यात आधी मिरच्या भाजून घ्यायच्या. चांगले डाग पडत तोपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या. तर हे पहा, मिरच्यांना चांगले डाग पडलेले आहेत. आता मिरच्या भाजल्यानंतर याच्यामध्येच आहे ना 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरंसुद्धा भाजून घ्यायचं, म्हणजे चटणीची चव खूप छान येते. आता तवा गरम आहे, जिरं पण लगेच भाजलं गेलेलं आहे. आता हे दोन्ही पण काढून घेऊ.
तर आता ही चटणी मी खलबत्त्यामध्ये वाटणार आहे. खूप छान होते. पाट्यावर, खलबत्त्यावर खूप छान होते. जर तुम्हाला असं नसेल जमत तर तुम्ही मिक्सरवर सुद्धा वाटू शकता, पण एकदा खलबत्त्यात वाटून पहा. आता खलबत्त्यात जिरं, भाजलेलं जिरं आणि मिरच्या आणि 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता याला असं ठेचून घ्यायचं आणि असं आहे ना मध्ये आधी चमच्याने खालीवर करायचं, म्हणजे एकसारखी मिरची वाटली जाते. आता याच्यामध्ये ना चटपटीत चव येण्यासाठी पुदिन्याची पानं घेतलेली आहे. एक 15 ते 20 पुदिन्याची पानं टाकलेली आहे. आता पुदिन्याची पानंसुद्धा मी ठेचून घेतलेली आहे. असं स्टेप बाय स्टेप टाकायचं आहे. आता भाजलेले शेंगदाणेसुद्धा ठेचत आहे. सगळे एकत्र ठेचायचं नाही, थोडं थोडं एक 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 पदार्थ टाकत आहे ना ठेचायचं आहे, म्हणजे छान आपली चटणी तयार होते. आता शेंगदाणेसुद्धा चांगले ठेचून घ्यायचे. चमच्याने असे खालीवर करायचे, कारण खाली चिकटतात ते, म्हणजे मोठे मोठे शेंगदाणे राहत नाही. तर हे पहा चमच्याने सारखं मिक्स करून मी असं आहे ना ठेचून घेत आहे. तर आता हे ठेचून झाले. आता मग आहे ना धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपण जे कैरीचे काप करून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि असं आता आहे ना हे पण ठेचून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, असं ओबडधोबडच ठेचून घ्यायचं आहे. हे पहा अशी छान चटणी वाटून घेतलेली आहे मी. पाणी न टाकता वाटलेली आहे, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. अशी जाडसरच ओबडधोबड कैरीची चटणी वाटायची. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. याच्यावर मी तडका टाकणार नाही. ही अशीच छान लागते. आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्यामुळे कच्चा वास येत नाही. तर आपली मस्त अशी झणझणीत चटपटीत कैरीची चटणीचा दुसरा प्रकार तयार झालेला आहे. दोन्ही प्रकार पण खूप छान होतात. चपातीसोबत, भाकरीसोबत, तोंडी लावण्यासाठी, भातासोबत, कशासोबतही ही चटणी खाऊ शकतो. तर दोन्ही प्रकारच्या चटण्या खूप छान झालेल्या आहेत. तुम्ही करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.